हॅलो, नमस्कार. सकाळचा व्यायाम वगैरे करून आल्यानंतर बऱ्याच वेळाने भूक लागली. त्यामुळे मग खायला घेतली खिचडी. म्हणजे परतून घेतली. रात्रीची खिचडी उरलेली होती, तर वाया कशी घालवणार? मग परतून घेतली. भूक फार लागली होती. कामं भरपूर बाकी आहेत. झाडणं, पुसणं, सगळी बाकीची घरातली कामं बाकी आहेत. पण म्हटलं भूक लागली तर पहिले खाऊन घ्यावं आणि मग कामं करावी. म्हणजे चिडचिड होणार नाही आणि कामं करायला सुद्धा एनर्जी मिळेल. तर इथे चहा आणि खिचडीचा नाश्ता करून घेतला. आणि किचनमध्ये आली तर इथे आई तीळ भाजत होत्या. कारण उद्या संक्रांत आहे आणि आज आहे भोगी. तर इकडे तीळ, शेंगदाणे भाजून घेत आहे. मला कडक लाडू नव्हते पाहिजे म्हणून माईंनी तीळ आणि शेंगदाणा मिक्स असे लाडू आमच्यासाठी केले आणि बाकीचे पाकातले केले आहेत. तर इथे शेंगदाणे सुद्धा त्यांनी भाजून घेतले आहेत आणि आज बनवायची आहे भोगीची भाजी, जी मिक्स भाजी असते. तर त्यासाठी इथे वाटाणा, तोंडलं, वाल, हरभरा अशी सगळी मिक्स भाजी आहे. तर आईंनी इकडे निवडून ठेवली होती, तर आता तिला फोडणी द्यायची आहे. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी म्हणजे अशी मिक्स भाजी करतात, तीळ लावलेल्या भाकरी करतात बाजरीची आणि खिचडीसुद्धा करतात आणि कढी असते सोबत. तर आई इथे तीळ भाजून घेत होत्या. तोपर्यंत मी इथे कणिक भिजवून घेतली. कारण मुलांच्या डब्याला द्यायची होती पोळी आणि त्यांना खायला सुद्धा. ते भाकरी खात नाही आणि आमच्यासाठी आम्ही भाकरी करणार होतो. तर ही आहे भोगीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे, गाजर, एक बोर आहे, वाटाणा आहे, हरभरा, वाल, तर अशी मिक्स भाजी आहे. चवीला एकदम छान लागते ही भाजी आणि आवर्जून करावीच. ज्या त्या सणाला जे सांगितलं आहे ते करावंच. आणि इकडे बाजूला कांदा, टोमॅटो, थोडीशी मेथी घेतलेली आहे अगदी नावाला. कारण वांगे टाकणार आहोत त्यामुळे मग मेथी अगदी नावाला आहे. आणि घेतलेला आहे लसूण. लसूण ठेचून घेणार आहोत आणि तिळाचं कूट लागणार आहे ह्या भाजीसाठी. तर आईंनी मी इकडे व्हिडिओ दाखवते तोपर्यंत इथे कुकरमध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे. कारण कुकरमध्ये झटपट भाजी करणार आहोत. तर मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडू दिली. त्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा. कांदा थोडासा लालसर होत आला, की त्यामध्ये ठेचलेलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. आणि जे काही मसाले असतात आपले लाल तिखट, हळद, गरम मसाला हे टाकायचा आहे. आता जो संक्रांतीचा हा सण आहे म्हणजे संक्रांत हा वर्षातला पहिला सण आहे आणि संक्रांतीच्या एक दिवस आधी येते ती म्हणजे भोगी. आणि संक्रांतीचा हा सणच असा असतो, की नात्यातला गोडवा वाढवणारा सण असतो हा. आणि थंडीमध्ये येतो म्हणून मग तिळाला जास्त महत्त्व आहे. आता ही भोगीची भाजी करतात आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते. आता हे नक्की भोगी म्हणजे काय असतं? तर भोगीचा सण म्हणजे आनंद देणारा सण आहे. म्हणजे आनंद देणारा आणि उपभोगणारा म्हणजेच भोगी. आता ही भोगी साजरी करण्याची पद्धत मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी असते. धार्मिक ह्यामागे खूप श्रद्धा आहे आणि हा सण जो योग्य पद्धतीने साजरा केला तर आपल्या जीवनामध्ये आनंद, सकारात्मकता येते, निगेटिव्हिटी आपली दूर होते. तर ह्या दिवशी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणतो ना आपण तीळ तीळ पाण्यात टाकायचं किंवा तिळाचं उटणं बनवून त्या अंगाला लावून अंघोळ करायची. केस पण धुवायचे असतात. म्हणजे जी काही निगेटिव्हिटी असेल ती आपल्यामधून जाते. जसं आपण निगेटिव्हिटी वाढते तेव्हा आपण थोडंसं पाण्यामध्ये खडे मीठ टाकून अंघोळ करतो. तसंच आजच्या दिवशी ही तीळ टाकून अंघोळ करायची असते. आणि हा सण महाराष्ट्रात साजरा होतोच, पण त्याचबरोबर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक ह्या बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा साजरा होतो. आणि या भोगीच्या दिवशी आवर्जून सूर्याची पूजा आणि इंद्रदेवांची पूजा केली जाते. म्हणजे त्यांना प्रार्थना केली जाते त्यांची. कारण अ, असं म्हणतात, की धरतीवर उदंड पीक यावं, आपल्या पिकाची भरभराट व्हावी म्हणून ह्या देवाची प्रार्थना केली जाते. आणि जे काही पीक आलं ते वर्षानुवर्ष तसंच चांगलं येत राहावं म्हणून प्रार्थना केली जाते. आणि शेतामध्ये नवीन बहार येतो आता, नवीन पिकं येतात. तर त्या पिकांची मिळून अशी ही भोगीची भाजी बनवली जाते. मिक्स व्हेज आपण म्हणू शकतो त्याला. आणि मग ह्या दिवशी भोगीची भाजी, तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, कढी, खिचडी आणि या भाजीमध्ये जे आपण टाकतो हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर, बटाटा, गाजर ज्या काही भाज्या असतील त्या भाज्या टाकतात. आणि या सर्वांची मिळून केलेली जी भाजी असते ना तिला लेकरूवाळी भाजी सुद्धा असं म्हणतात. आणि नवीन वर्षातला हा पहिला सण आहे, थंडी आहे म्हणून शारीरिकदृष्ट्या सुद्धा तिळीचं खूप महत्त्व आहे. उष्णता निर्माण करते आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे आपल्याला आजार होत नाही आणि असं हे सणाचं महत्त्व आहे. तर
प्रत्येक सणाचं जे महत्त्व असतं, जे पदार्थ त्या दिवशी करायचे असतात, ते नक्की आवर्जून करायचे. आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला. नात्यांमध्ये जे काही दुरावे निर्माण झाले असतील, ते बोलून सॉल्व्ह करा आणि नाती नेहमीच चांगली ठेवा. कारण प्रत्येकाला आपल्या नात्यांची गरज असते. आणि आजकालच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये, इंटरनेटच्या जास्त वापरामध्ये किंवा इतक्या फास्ट लाईफमध्ये कुठेतरी आपण नाती विसरत चाललो आहे का, हे बघा आणि नाती जपायचा प्रयत्न करा आणि जपा, तरच ते आपल्या पुढच्या जनरेशनला सुद्धा कळणार आहेत. काका, मामा, आत्या, मावश्या हे काय नाती आहेत ना, समजणं फार गरजेचं आहे. कारण आपण कितीही पैसे कमवले आणि म्हटलं, की मला कोणाची गरज नाहीये, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मला कोणत्या याची गरज नाहीये. पण असं अजिबात नसतं. गरज कोणाला काही सांगून येत नाही आणि प्रत्येक नातं ना हे खूप आनंदाचं असतं. हे प्रत्येकाने जपायला पाहिजे. ही काही वन वे प्रोसेस नसते, ही टू वे प्रोसेस असते. दोघी साइडने नातं हे जपलंच गेलं पाहिजे. पण कधी-कधी असं होतं ना, नात्यांमध्ये गैरसमज होतात आणि मग मी नाही बोलणार. मग समोरचा म्हणतो, "मी कशाला बोलू? तो नाही बोलत आहे." कुठेतरी अशामुळे पण आपल्या नात्यांमध्ये ना मतभेद व्हायला सुरुवात होते. आपण बोलत नाही. आपला इगोमध्ये येतो. तेव्हा स्वतःहून कुठेतरी पुढाकार घ्या आणि ट्राय करून बघा. कदाचित तुमच्या बोलण्याची समोरचा वाट बघत असेल आणि ना ते तुमचे सॉल्व्ह होतील. तर ह्या मकर संक्रांतीला चला जी काही नाती बिघडलेली आहेत त्यांना रिपेअर करूयात, नीट करूयात आणि आपल्या नात्यांमध्ये गोडवा आणूयात. तर येस, तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला. तर इथे भाजी झालेली आहे भोगीची आणि आता तयारी चालू आहे कढीची. तर आईंनी दह्यामध्ये टाकलेलं आहे बेसन आणि ते रवीने घुसळून घेतलं आणि मी मिरची आणि आलं, लसूण हे त्यांना खलबत्त्यामध्ये कुटून दिलं आणि ते तडका दिलेला आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, कढी जेव्हा आपण करतो तेव्हा तडका डायरेक्ट कढीमध्ये नाही टाकायचा. तर थोडीशी कढी किंवा थोडंसं पाणी त्या तडक्यामध्ये घालायचं आणि मग ते कढीमध्ये ओतायचं, म्हणजे कढी फाटणार नाही. तर शेंगदाणे भाजून झाले होते म्हणून मी त्या बाजूला केले आणि आता करायला घेऊ पोळ्या. तर आई पोळ्या लाटून देतील आणि मी शेकून घेणार आहे. तर आई इथे पोळ्या लाटत आहेत आणि मी शेकून घेणार आहे आणि सोबत आमच्या गप्पा सुरू असतात. गप्पा पण होतात, कामं पण होतात आणि बोर पण होत नाही कामं करताना. तर इकडे आई भाकरी करत आहे. फ्रँकली मला अजून भाकरी जमत नाही, पण आई शिकवत आहेत मला. लवकरच मी सुद्धा भाकरी करेल. अशी मोठी छान गरगरीत भाकरी मला नाही जमत. तर तीळ लावून बाजरीची भाकरी करायची आहे आज. तर आई इथे करत आहेत. अगदी छान मस्त भाकरी आहे. आणि सगळं स्वयंपाक झाला तर मी आता ओटा आवरून घेते. फटाफट सगळं उचलून घेते आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना, तर काही असे वस्तू असतात, भांडे असतात, ज्यांना आपले तेलकट, तुपकट, पिठाचे हात लागत असतात. तर आपण ते वेळच्या वेळी पुसून घेतले पाहिजे. जसं की तेलाचा छोटा गडू असेल, तुपाचा असेल, मिठाचं भांडं असेल, आपण चहा ठेवतो, चहा साखरेचे भांडे असतील, मसाल्याचा डब्बा असेल, त्यावर असा पटकन एक हात फिरवला ना, की मग ते खूप खराब होत नाही. त्याचं म्हणजे आतून बाहेरून पाण्याने धुवायचं ते 15-20 दिवसातून तुम्ही एकदा कराच. पण असं डेली बेसिसवर जर आपण बाहेरून पटकन पुसून घेतले, की ते घाण पण दिसत नाही. कारण आपल्या स्वयंपाकाचे तिखट, मिठाचे हात, पिठाचे हात, तेलकट-तुपकट सगळं त्याला लागत असतं आणि खराब होत असतात. मग त्याच्यावर धूळ पण बसते आणि ते अजून जास्त खराब होतात. त्यापेक्षा दिवसातून एकदा, भले मग तुम्ही संध्याकाळी कराल, पण ते एकदा त्याच्यावर हात फिरवून घ्यायचा फडक्याचा, स्वच्छ होतात. तर इकडे मस्तपैकी स्वयंपाक झालेला आहे. आता नैवेद्य दाखवून देतो आणि जेवायला बसतो. तर तुमच्याकडे भोगीच्या फेस्टिव्हलला काय तुम्ही केलं होतं कमेंट करून नक्की सांगा. इकडे नैवेद्य दाखवून घेत आहोत आणि आता तुम्हाला देवघरामध्ये 2-2 देव दिसत असतील प्रत्येक. कारण इथे माझे पण देव ठेवलेले आहेत, जे मी तिकडून आणले होते. आणि त्यानंतर इथे आई करत आहे माझ्यासाठी तिळाचे लाडू, जे बिनपाकाचे आहेत, म्हणजे कडक नाही आहेत, सॉफ्टच आहे. कारण त्याला कॅप बसवली आहे. मग ते पाकाचा कडक लाडू तो खायला उगाच म्हटलं नको रिस्क. कॅप दुखते, दात दुखतो म्हणून आईंनी इथे शेंगदाणे आणि तीळ टाकून लाडू केलेले आहे. त्याची रेसिपी चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नक्की चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.